प्रणाम. बऱ्याच वेळा काही काम नसतानाही आपण सहज मोबाईल हातात घेतो. एखादं ॲप उघडतो, मग दुसरं ॲप उघडतो, मग तिसरं, मग अजून काहीतरी पाहतो आणि काही मिनिटांनी अचानक भान येतं आपण नेमकं काय शोधत होतो आणि का शोधत होतो. याचं स्पष्ट उत्तरही आपल्याकडे नसतं. आज मोबाईल आपल्या जीवनाचा इतका नैसर्गिक भाग बनलेला आहे की अनेक गोष्टी आपण आता लक्षातही घेत नाही. विनाकारण दिवसातून किती वेळा आपण मोबाईल हातात घेतो हेही कदाचित आपल्याला मोजता येणार नाही. आणि आता ही गोष्ट फक्त तरुणांपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. जवळजवळ प्रत्येकाच्याच जीवनात तिने प्रवेश केलेला आहे. थोडा मोकळा वेळ मिळाला की हात नकळतपणे आपोआप मोबाईलकडे जातो. कोणाची वाट पाहत असताना, लिफ्टमध्ये उभं असताना, जेवत असताना किंवा कोणाशी बोलत असताना मध्ये थोडासा पॉज आला तरी लगेच मोबाईलची स्क्रीन ऑन होते. ही गोष्ट इतकी सवयीची आणि इतकी सामान्य झालेली आहे की आता ती विचित्रही वाटत नाही. पण जर थोडं शांतपणे निरीक्षण केलं तर एक वेगळी गोष्ट आपल्या लक्षात येते. बऱ्याच वेळा आपण मोबाईल फक्त काही माहिती मिळवण्यासाठी वापरत नाही. खरं म्हणजे आपण आपल्या आतला कुठला तरी नको असलेला अनुभव टाळण्यासाठी त्याचा वापर करत असतो. म्हणजे थोडा कंटाळा आला की लगेच मोबाईल, थोडी अस्वस्थता आली की मोबाईल, एकटेपणाची जाणीव झाली की मोबाईल, किंवा थोडी ऑकवर्ड शांतता निर्माण झाली की लगेच मोबाईलवर काहीतरी उघडण्याची इच्छा होते. हे फक्त बाहेरचं बिहेवियर नाही, यामागे मनाची एक सवय आहे. सतत स्वतःला व्यस्त ठेवण्याची एक खोल सवय याला कारणीभूत आहे. आपल्या आयुष्यात आता शांत क्षण फार कमी उरलेले आहेत. पूर्वी एखादा माणूस बसमध्ये बसून बाहेर बघत राहायचा, थोडा वेळ काही न करता बसायचा. आता तसं क्वचितच दिसतं. आता प्रत्येक रिकामा क्षण लगेच कुठल्या तरी कंटेंटने भरला जातो. म्हणजे काहीतरी ऐकून, काहीतरी पाहून लगेच तो रिकामा क्षण भरला जातो. तसंच सकाळी उठल्याबरोबर बरेच जण पहिल्यांदा मोबाईल बघतात. अजून दिवस सुरूही झालेला नसतो, पण मन आधीच बाहेर खेचलं जातं. रात्री झोपायच्या आधीही तेच. शरीर थकलेलं असतं, डोळे थकलेले असतात, पण तरीही स्क्रोलिंग थांबत नाही. जणू शांत होण्यापेक्षा आपल्याला आपलं लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींमध्ये राहणं जास्त सोपं वाटतं. इथे एक महत्त्वाची गोष्ट दिसते. डिस्ट्रॅक्शन आता ऑकेजनल राहिलेलं नाही, ते ऑलमोस्ट कंटिन्युअस झालेलं आहे. म्हणजे पूर्वी मन अधूनमधून कधीतरी एखाद्या वेळी विचलित व्हायचं. आता मनाला सतत काहीतरी लागतं. म्हणजे काहीतरी पाहायचं, ऐकायचं, चेक करायचं, रिफ्रेश करायचं असं. जणू आपलं आंतरिक स्थैर्य, आपला इनर स्टिलनेस सहन करणं आपल्याला कठीण होत चाललेलं आहे. थोडा वेळ शांत बसायचा प्रयत्न केला तर हे स्पष्ट जाणवतं. काही सेकंद ठीक वाटतं, मग मन अस्वस्थ व्हायला लागतं. काहीतरी मिसिंग असल्यासारखं वाटतं. हात आपोआप मोबाईलकडे जायला लागतो. मग इथे एक प्रश्न निर्माण होतो की आपल्याला नेमकं इतकं काय कठीण वाटतं त्या शांत क्षणात. शांततेमध्ये आपण स्वतःसोबत राहायला लागतो. कदाचित तिथेच खरी अडचण सुरू होते. दिवसभर आपण अनेक गोष्टींमध्ये गुंतलेलो असतो, पण कितीही बिझी असलो तरी अधूनमधून असे काही क्षण येतात जेव्हा करायला काहीच नसतं. तेव्हा आपल्या हातात काहीच काम नसतं, आपण कोणाशीही संभाषण करत नसतो, कुठलंही एंटरटेनमेंट नसतं, आणि तेव्हा एकदम आपली स्वतःशी भेट होते.
म्हणजे आपल्या आत त्यावेळी जे सुरू असतं ते आपल्याला दिसायला आणि जाणवायला लागतं. मग काहींना तिथे बेचैनी जाणवते, काहींना रितेपणा, एम्प्टीनेस जाणवतो, काहींना एकटेपणा, तर काहींना स्वतःपासून दूर असल्याची भावना जाणवायला लागते. हे सगळे अनुभव खूप सूक्ष्म असतात, इतके सूक्ष्म की आपण त्यांना कॉन्शियसली ओळखतही नाही. पण आपल्या मनाला मात्र ते खोलवर कुठेतरी जाणवतं. म्हणून मग मन पटकन त्याच्यापासून दूर जाण्याचा मार्ग शोधतं आणि मोबाईल त्यासाठी अगदी सहज उपलब्ध असतो. म्हणून बरेचदा आपण मोबाईल एखाद्या विशिष्ट कारणासाठी उघडत नाही. आपण तो उघडतो कारण आपल्याला त्या रिकाम्या वेळात स्वतःसोबत राहणं अवघड वाटतं. म्हणून बाहेरून पाहिलं तर मोबाईलवर काहीतरी पाहणं सुरू असतं, पण आपल्या आत मात्र काहीतरी सतत टाळलं जात असतं. म्हणूनच इतका वेळ मोबाईल वापरूनही मनाला फ्रेश वाटत नाही, उलट जास्त थकलेलं वाटतं. कारण खरी विश्रांती लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींमध्ये नसतेच. कारण मन जर सतत बाहेर गुंतलेलं असेल तर शरीर शांत बसलेलं असलं तरी आतमध्ये मूवमेंट चालूच असते. म्हणूनच आपल्याला फ्रेश वाटत नाही, थकल्यासारखं वाटतं. इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आपण आता एकटे असलो तरी क्वचितच खऱ्या अर्थाने एकटे असतो. कारण एकटं असताना मोबाईलवर लगेच काहीतरी उघडलं जातं. एखादा आवाज, एखादा व्हिडिओ, पोस्ट, मेसेज किंवा रील्स असं काहीतरी सतत पाहिलं किंवा ऐकलं जातं. आणि हे सगळं जे लक्ष विचलित करणारं आहे ते सगळं आपण आणि आपल्या आतले अनुभव यांच्यामध्ये अडथळा म्हणून उभं राहतं. आणि त्यामुळे आपण स्वतःला खऱ्या अर्थाने पाहू शकत नाही. हे फक्त मोबाईलपुरतं मर्यादित नाही, पण मोबाईलने ही प्रक्रिया खूप फास्ट आणि कंटिन्युअस केलेली आहे. कारण आता लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींसाठी प्रयत्न करावा लागत नाही. त्या सगळ्या गोष्टी मोबाईलच्या रूपाने नेहमी आपल्या हातातच असतात. आणि मग हळूहळू एक विचित्र गोष्ट घडायला लागते. शांतता आपल्याला अननॅचरल, अनैसर्गिक वाटायला लागते. काहीही न करणं आपल्याला अनकम्फर्टेबल, असहज वाटायला लागतं. 5 मिनटं जर कोणी काहीही न करता शांत बसलं तर त्याला लगेच काहीतरी करावंसं वाटू लागतं. म्हणजे आता हे फक्त आपल्या सवयीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. आता हे आपल्या एका विशिष्ट मानसिकतेबद्दल आपल्याला खूप काहीतरी सांगतं आहे. कारण मनाला जर सतत काहीतरी उद्दीपन, सतत काहीतरी स्टिम्युलेशन लागत असेल तर याचा अर्थ आपलं मन आपल्या स्वतःच्याच थोड्या सखोल, थोड्या डीपर अवस्थेला भेटणं टाळतं आहे. आणि इथेच या विषयाचा एक आध्यात्मिक पैलू सुरू होतो. तो असा की आपण स्वतःला खरोखर केव्हा ओळखतो? जेव्हा बाहेरचा आवाज थोडा कमी होतो, जेव्हा आपण काही क्षण स्वतःपासून दूर जात नाही, पळत नाही, जेव्हा आपल्या आतल्या प्रत्येक रिकाम्या जागेला लगेच भरून काढण्याची गरज राहत नाही, तेव्हाच आपण स्वतःला खरोखर ओळखायला लागतो. पण आज असं होणं थोडं अवघड झालेलं आहे. त्यामुळे अनेक लोक बाहेरून कनेक्टेड असूनही आतून डिस्कनेक्टेड वाटतात. आज आपल्याजवळ इन्फॉर्मेशन खूप आहे, स्टिम्युलेशन खूप आहे, एंगेजमेंट खूप आहे, पण स्वतःसोबतचं सायलेंट कनेक्शन फार कमी आहे. स्वतःसोबतचा शांत संपर्क खूप कमी आहे. आता याचा अर्थ मोबाईल वापरणं सपशेल चुकीचं आहे असं नाही. हा काही मोरल इश्यू नाही. मोबाईल वापरणं बरोबर की चूक हा प्रश्न नाही.
प्रश्न फक्त इतकाच आहे की आपण काय करत आहोत हे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय का? आपण खरोखर निवांत आहोत का? की आपलं लक्ष सतत भटकलेलं, सतत विचलित झालेलं आहे? कारण मन शांत असणं आणि मन एखाद्या गोष्टीने व्यापलेलं असणं, ऑक्युपाईड असणं, यात खूप फरक आहे. पण जेव्हा मोबाईल बाजूला ठेवला जातो, जेव्हा आपण मोबाईल थोडा वेळ बाजूला ठेवतो, तेव्हा आपण स्वतःला भेटायला लागतो आणि आपल्या आत काय चालू आहे ते आपल्याला जाणवायला लागतं. म्हणजे काही न सुटलेले प्रश्न असतील, काही अव्यक्त भावना असतील, काहीतरी बेचैनी, काहीतरी अपूर्णता, थोडाफार थकवा, हे सगळं त्या शांत क्षणात आपल्याला जाणवायला लागतं. हे सगळं मोबाईलमध्ये आपण सतत हरवल्यामुळे झाकलं जात होतं. आता ते सगळं त्या शांत क्षणात आपल्याला जाणवायला लागतं. सुरुवातीला कदाचित ही जाणीव आपल्याला थोडी अस्वस्थ करणारी, अनकम्फर्टेबल वाटू शकते. पण आपल्यात एका महत्त्वाच्या आणि अर्थपूर्ण बदलाची सुरुवातही इथूनच होते. कारण स्वतःपासून सतत दूर राहून आंतरिक स्पष्टता निर्माण होत नाही. ही आंतरिक स्पष्टता येण्यासाठी आणि स्वतःला खरोखर समजून घेण्यासाठी काही क्षण स्वतःसोबत राहावं लागतं. कोणत्याही मनोरंजनाशिवाय, कोणत्याही एस्केपशिवाय, फक्त निरीक्षणात, एका ऑब्झर्वेशन मोडमध्ये काही क्षण स्वतःसोबत राहावं लागतं. आणि म्हणूनच कदाचित शांतता इतकी कठीण वाटते. कारण शांततेमध्ये आपल्याला काही करायचं नसतं. तिथे फक्त आपण असतो. तिथे फक्त आपण प्रेझेंट असतो. म्हणून मग आपण किती वेळ मोबाईल वापरतो हा प्रश्न नाही. खरा प्रश्न थोडा वेगळा आणि अधिक सखोल आहे. तो म्हणजे काहीच काम नसताना मोबाईल बाजूला ठेवून आपण स्वतःसोबत शांतपणे राहू शकतो का? काही क्षण काहीही न करता शांतपणे फक्त बसू शकतो का? आपल्या आत थोडीफार अस्वस्थता आली तर लगेच तिच्यापासून दूर न पळता तिला शांतपणे पाहू शकतो का? की हे सगळं टाळण्यासाठी मोबाईलमध्ये आपण हरवून जात आहोत? हेच आपल्याला फक्त इथे लक्षात घ्यायचं आहे. कारण हे लक्षात येणं, हे फक्त लक्षात येणं, हीच खऱ्या जागरूकतेची, खऱ्या अवेअरनेसची सुरुवात आहे. मोबाईलमध्ये सतत हरवल्यामुळे आपण नकळतपणे स्वतःपासून दूर जात आहोत. पण ही क्षणभराची जागरूकताच आपल्याला आपल्या स्वतःशी पुन्हा जोडायला लागते आणि आपल्या आत अगोदरच उपस्थित असलेल्या शांततेचा आणि प्रसन्नतेचा दरवाजा हळूहळू उघडायला लागते. प्रणाम. धन्यवाद.